गडबडीत आवरलं आणि निघालो शेताकडं. कारण की वेळ झालता आधीच वेळ. म्हणलं आता बिना वेळ करता जायला पाहिजे आणि ह्यो आपला शेताकडे जाताना लागतोय पूल. इथं पावसाळ्यात मासं वगैरे भरपूर असतात. मासं वगैरे पकडायला येणं असलं या इथं काय अडचण नाही. मग तिथनं हा शेताचा बांध आहे. या बांधावरनं चालत जायला लागते. मग असं चालत वगैरे गेलो पुढं आणि नुकताच चालत वगैरे जाऊन झाल्यानंतरनं ही चंबर पहिला बघडला. चंबरला होतं पाणी. आता पाणी होतं म्हणून सोडून घेतलं सगळं चंबरनं आणि आपल्याला कांदा लावायची होती म्हणून अगोदरच पाणी लावायला लागते. म्हणून अगोदर ह्या पाटाने हे इकडं पाणी सोडलेलं बघा. पप्पा इथं होते उभारलेले बसलेले. नंतरनं पप्पाने ते दिलेले कांदे वगैरे कट करून दिलेले आहे ते असं बोटानं दाबून लावायला लागते, नाहीतर ते आत पतूर जात नाहीत. तिकडच्या बाजूला मम्मी लावालते आणि इकडच्या बाजूला मी लावालतो. निम्मं लावून झालतं त्यानंतरनं मी गेलतो. मग हे असं लावून वगैरे एवढं झालतं. मग आता आपल्याला थोडं अजून लावायचं होतं. मुळा लावायचा होता मुळा. म्हणून ते त्यासाठी पण पाणी सोडून घ्यायला लावलं. आणि हे मुळ्याचं पाकीट होतं आणि मुळ्याचं पाकीट वगैरे बघितलं आणि हे मुळा लावण्यासाठी इथं पाणी सोडलेलं बघा. नंतर ना इथं हातपाय वगैरे धुवून झालं. मग आता हातपाय धुवून निघालो घराकडे आणि एवढं लावून झालं की इकडं मुळा लावलेला आणि इकडे कांदा लावलेला. आणि आपला ब्लॉग आवडल्यास लाईक फॉलो शेअर नक्की करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.